नमस्कार. तिसरी फवारणी करायची. तिसरी फवारणी हे साधारण 55 ते 65 दिवसांनी किंवा 70 ते 80% शेंगा लागल्या की करणे किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये पण तुम्ही करू शकता. साधारण 55 ते 65 दिवसामध्ये दाणे भरण्याची अवस्था हे सोयाबीनमध्ये येते. तर त्याचं 20 लिटरच्या पंपाला तिसरी फवारणी 20 लिटरच्या पंपाचं प्रमाण तुम्हाला सांगतोय. ते बायोड्रीम नेक्सा ग्रो इथं 50 ml घ्यायचंय. बायोड्रीम नेक्सा 100 जे आपलं स्प्रेडर आहे ते 7 ml घ्यायचंय. आणि बायोड्रीम बायोफंगल जे बुरशीनाशक आहे हे पंपाला 20 लिटरच्या पंपाला तुम्हाला इथे 40 ग्रॅम इथं घ्यायचंय. आणि त्याचबरोबर 0050 हे 20 लिटरच्या पंपाला तुम्हाला 7 ग्राम हे घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर कीड नियंत्रणासाठी आपल्याला इथे कीटकनाशक म्हणून ऍप्लिगो नावाचं जे आहे ते तुम्हाला इथं 8 ml इथं 20 लिटरच्या पंपाला तुम्हाला इथं घ्यायचं आहे. आता या फवारणीमुळे, या तिसऱ्या फवारणीमुळे, ती शेवटची फवारणी तिसरी फवारणी, या फवारणीमुळे आपल्याला इथं असा फायदा होणार आहे जे शेंगा टच भरण्याचं काम करणार आहे. शेंगाची लांबी रुंदी वाढवण्यासाठी इथं फायदा होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कीड आणि रोग नियंत्रण इथं चांगल्या पद्धतीने होणार आहे. कारण का त्यावेळेला जर बघितलं तर टेम्परेचर थोडं वाढलेलं असतं, ऊन पाऊस चालू असतो, त्याच्यामुळे किडीचा प्रादुर्भाव
आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. जर त्या वेळेला तुम्ही जर तिसरी फवारणी ह्या पद्धतीने जर घेतली, इथं नियंत्रणामध्ये राहण्यासाठी इथं खूप चांगला इथं फायदा आपल्याला इथं होणार आहे. अजून अंतिम उत्पादन वाढण्यासाठी पण तुम्हाला इथं मदत होणार आहे. आणि त्यानंतर आपलं जे पीक आहे सोयाबीनचं, हे पीक परिपक्व होण्यासाठी इथं सुरुवात होणार आहे. हे आपल्या 3 फवारण्याचं हे शेड्यूल होतं. हे 3 फवारणी झाल्यानंतर आपल्याला जी काळजी घ्यायची ते म्हणजे 70 ते 85 दिवसानंतर आपल्या सोयाबीनचे जे पाने आहेत ते पिवळी पडू लागतील. पाने पिवळी पडण्यास सुरुवात झाली की नंतर पाणी किंवा